तानाजी कडू आज आणि जिंकल्याशिवाय ना थांबू नका. महत्वाचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला पंचांनी सुद्धा लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 3 षटकाचा सामना असेल. एका साईडला असेल गोरसे बी आणि एका साईडला असेल माहुलगाव. गोरसे बी संघाने नाणेफेक जिंकून इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते माहुलगाव या संघाला. आपण पाहतोय परिचषक 2022 पर्व पहिलं. तर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत करत आहोत. आज मात्र काही सामने पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये, या अंतिम रात्रीमध्ये. तसेच बाबू शहा यांचंही आम्ही आभारी आहोत की त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला टाइम दिला आणि या स्पर्धेमध्ये टाइम दिला आणि सर्वच प्रेक्षकांचे त्याने मनही जिंकली. तर खूप चांगलं समालोचन आजच्या दिवशी या अंतिम दिवसामध्ये आम्हाला ऐकायला मिळालं. तर पुन्हा एकदा बाबू सरांचं आभार आणि धन्यवाद. आता टाइम जर पाहिला गेला 4 वाजून गेलेत आणि 500च्या वरती लोक ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. जे घर बसल्या ही स्पर्धा पाहतात त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद. चला माहुलगाव संघ आपली सलामीची जोडी लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. प्रत्येक संघाने मात्र इथे चांगली कामगिरी केली आणि आता मात्र या स्पर्धेचे अंतिम काही क्षण, अंतिम सामने काही बाकी आहेत. मागच्या 3 रात्रीमध्ये खूप सामने आपण पाहिले, खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिले या ग्राउंडवरती आणि आजच्या दिवसामधली ही 4थ्या तरी महत्वाची मॅच. जो संघ मात्र या सामन्यामधून जिंकेल तो मात्र नक्कीच बक्षीस पात्र असेल. उमरोली संघासमवेत त्याचा सामना असेल. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, मंगेश आणि कल्पेश. तर गोलंदाजी मार्कवर असेल भावेश पवार. चला पंच आणि खेळाडूंना विनंती करेल की आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, स्पीडअप घ्यायचा आहे. महत्वाचा सामना आहे, खूप उशीर झाला आहे पहिल्याच या सामन्यासाठी. तो चलिए बात करेंगे ना यहाँ पर चेतन जी. ये मैच बहुत बड़ा जंग है. एक तरफ तो भावेश तो दूसरी तरफ मंगेश हुई थी. तर बघूया महत्वाचा सामना आहे यो. आता भावेश पवार आलाय पहिला बॉल घेऊन, पहिली वर घेऊन. माल सगळे चांगला का बाबा. आज यो महत्वाचा सामना आहे. तू जरा तुमच्या भाषेत जरा बोल. तर प्रयत्न करू तू परत एकदा. पहिला बॉल पहिली वर टिकण्यासाठी भावेश पवार. पक्का नाव आहे याचा ना, आणि ते नावाला खेळी तसं त्यांनी चांगला केलाय. यांनी चांगला फटका मारलाय. तेट येतो क्षेत्ररक्षक आहे, तेट उचललाय बॉल आणि फेकलाय. 1 धाव गवल. आवडी रात झाली. इजोडलाय तरी माणसा बरीच आता अजून बघाय. आवड क्रिकेटची तेवढी ती. 1 धाव आहे धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ इथून समाप्त होतो मित्रांनो. धावफलकावरती आपण 1 धाव पाहतोय.
पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहतोय भाविश पवार. पहिला चेंडू मात्र चांगला होता आणि त्याच्यावरती आलेली एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. कल्पेश स्ट्राइक घेईल आता मात्र. यावेळी चांगला ते सर्रार चेंडू निघून जात असताना बॅटच्या रडार मध्ये हा बॉल येत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त होतोय आणि या 2 चेंडू नंतर धावफलकावरती आपण 1 धाव पाहतोय. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. या पहिल्या षटकामध्ये नाणेफेक जिंकून गोरसे बी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि या 2 चेंडूवरती आतापर्यंत भावेश पवार हा निर्णय सार्थ ठरवत असताना याही वेळेस सरळ फटका आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. याच दरम्यान फक्त आणि फक्त 1 धाव येत असताना या एकेरी धावेच्या मदतीने 2 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते ती माहुलगाव या संघाची. मंगेश वैदी नाव मोठा आहे आणि आतापर्यंत कामगिरी सुद्धा चांगली राहिली आहे या फलंदाजाची. काय चेंडू होता, अगदी नमस्कार करायला भाग पाडलं गेलं, सन्मान द्यायला भाग पाडलं गेलं. इथे मात्र धाव येत नाहीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि 4 चेंडू नंतर मात्र धावफलकावरती आपण 2 धावा पाहतोय. माझ्या नावाचे सुद्धा हजारो आहेत पण माझा खेळच माझी ओळख करून देतोय हेच भावेश पवार या मैदानावरती सांगत असताना यावेळेस मात्र हुक केलंय चेंडूला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा तर पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 4 या अंकावरती पोहोचली जाते. 5 चेंडूचे खेळ समाप्त होतोय. 5 चेंडू नंतर 4 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी खराब चेंडू होता त्यावरती चांगला फटका खेळायचा होता परंतु चेंडूला मात्र सीमारेषे पार धाडण्यात अपयश आलं. इथे फक्त बॅट चालवण्याचं कार्य केलं जात आहे फलंदाजाकडनं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त होईल आणि धावफलकाचा जर विचार केला तर माहुलगाव संघ 4 या धावसंख्येवरती आहे. तर रेवणकर साहेबांकडनं प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. कपिल केने नवीन षटक असेल, दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या षटकामध्ये मात्र भावेश पवार यांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली. जरी विकेट मिळवला नसला तरी सुद्धा मात्र गोलंदाजी चांगली केली आणि कुठेतरी माहुलगाव संघावरती एक दडपण निर्माण केलंय कारण धावाही दिल्या नाहीत. आता मात्र या 2 फलंदाजांवरती एक जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. या दुसऱ्या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल. पळसधरी गावाकडनं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज कपिल केने. याही वेळेत चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडू मात्र निर्धाव जात असताना 7 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा फक्त आपण धावफलकावरती पाहतोय. बॅट चालवण्याचं कार्य केलं जात आहे. उर्वरित काम विकेट किपर करत असताना इथे मात्र चांगला फटका आहे. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. चेंडू होता खास पण त्यावरती दाखवलाय फलंदाजाने आपला क्लास आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. आलेला हा पहिला वैला संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय. तर 8 चेंडू नंतर एक मोठा फटका धावफलकावरती येतोय. धावा येणं गरजेचं आहे कारण सामोऱ्या संघाचा जर विचार केला तर मात्र या संघाचा दराराच्या
दिवसामध्ये राहिला आहे तो घोरसई बी, आणि त्यांना माहिती आहे माऊलगाव संघाला की जर का घोरसई बी संघासमोर चांगली धावसंख्या रचावी लागेल, तेच कार्य करत असताना इथे मात्र आणि काय तर इथे कुठेतरी प्रयत्न केले, परंतु प्रयत्नामध्ये अपयश आलं क्षेत्ररक्षकाला, आणि इथे मात्र चेंडू सीमारेषे पार निघून जात असताना 4 धावा मिळतात त्या माहुलगाव संघाला, आणि या 4 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 14 या अंकावरती. चांगला फटका होता, क्षेत्ररक्षणही तिथे चांगले करण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं, आणि मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली. महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला आहे, 1 धाव तर मिळेल, आणि एकेरी धावेच्या मदतीने 15 या अंकावरती धावसंख्या पोहोचते. प्रथम फलंदाजी करत असताना माहुलगाव हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या धावांची गरज होती, त्या धावांची अपेक्षा होती, त्या मात्र आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. ते फक्त गुडघ्यावरती बसून मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा पुन्हा संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता इथून होते. धावसंख्या स्थिरावली जाते, मंदावली जाते आणि सुस्तावली जाते. गोलंदाजी मात्र आपण चांगली पाहतोय घोरसई बी संघाकडनं. पुन्हा एकदा जागा बनवली होती, शफल झाले होते फलंदाज, परंतु फटका मात्र आला नाहीये. तर डिसिजन पेंटिंग असेल. आउट आहे, फलंदाज बाद आहे. तर पहिला विकेट इथे बाद होईल धावचूकच्या स्वरूपामध्ये. तर एक बाद 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय, म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अपेक्षा होती माहुलगाव संघाकडनं की पहिल्या षटकापासूनच चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल, परंतु घोरसई बी संघाचा विचार केला तर मात्र आपल्या नावाला साजेसा खेळ करत असताना का आम्ही दादा संघ म्हणून ओळखला जातोय, म्हणजे रायगड असेल किंवा ठाणे जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये मात्र या संघाचा दरारा आहे, दहशत आहे, आणि तीच दहशत आणि दरारा या मैदानावरती दाखवत असताना आतापर्यंत घोरसई बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे माहुलगाव संघाविरुद्ध खेळत असताना. ते चांगला फटका आहे, 1 धाव तर मिळेल, आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 16 या अंकावरती पोहोचली जाते. मोठे फटके मात्र येत नाहीये माहुलगाव संघाला. आशा आहे, अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची, ती मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये. घोरसई बी संघाचा विचार केला तर काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकापासूनच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, आणि या तिसऱ्या षटकाची सुद्धा चांगली सुरुवात करून देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पवन केने 16 धावा आहेत धावफलकावरती. बाबू रेवणकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं 100 रुपयाचं पारितोषिक असेल.
एक बाद 16 धावा आहे धाव फलकावरती. अगदी सावध सुरुवात आहे, खराब सुरुवात आहे. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मात्र लॉंग स्टॉप एरियामध्ये निघून जाईल सीमारेषे पलीकडे. हा आलेला नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 20 या अंकावरती. 20 धावा आहेत धाव फलकावरती. धावा येणं गरजेचं आहे. माहुलगाव संघासाठी जर पहिल्या सत्रामध्ये चांगल्या धावा आल्या तर मात्र कुठेतरी हा संघर्ष करू शकतो दुसऱ्या सत्रामध्ये. जेव्हा घोरसे बी फलंदाजी करेल तेव्हा मात्र चांगल्या धावा असणे गरजेचं आहे ते माहुलगाव संघासाठी. इथून स्लिप करण्याचा प्रयत्न केला होता, पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगतात की स्फेअर चेंडू आहे, खराब चेंडू आहे, लाईन खराब आहे. एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 21 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. 4 चेंडूचा खेळ आहे आणि या 4 चेंडूमध्ये मोठे फटके येणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा शफल झाले होते परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव निघून जात असताना धावसंख्याही स्थिरावली जाते ती 21 या अंकावरती. याही वेळेस लेग स्टंपला वळण घेतोय चेंडू. पंच आमच्याकडे वळले सांगतात खराब चेंडू आहे. एक धाव अवांतर मिळेल. 22 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. पवन केने मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मैदानाच्या आतमध्ये. वारंवार लेग स्टंपला चेंडू फेकी करतोय आणि फलंदाज मात्र बॅट फिरवण्याचंही कार्य करतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्कही होत नाहीये. इथे मात्र धावा कुठेतरी रोखल्या जात आहेत. उर्वरित तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. पवन केने सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस बॅट आणि चेंडूचा योग्य संपर्क पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषे पलीकडे आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 26 या अंकावरती. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. या षटकाचा विचार केला तर मात्र 10 धावा आतापर्यंत पवन खर्च करतोय. कारण 2 षटकामध्ये जेमतेम 15 ते 16 धावा धावफलकावरती होत्या परंतु या 4 चेंडूवरती 10 धावा येत असताना यावेळेस काय घडतंय, चेंडू येतोय आत, करून जातोय घात आणि फलंदाज होतोय इथून बाद. सव्वीस धावा आपण धावफलकावरती पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना माहुलगाव हा संघ नाणेफेक हरला होता. वाट्याला आली होती फलंदाजी आणि आतापर्यंत या संघाने 26 धावा आपल्या अकाउंटवरती जमा केल्या आहेत. अंतिम षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या अंतिम चेंडू वरती नक्कीच फलंदाज एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल आणि जेणेकरून 30च्या वरती धावसंख्या नेण्याचा प्रयत्न माहुलगाव संघ आणि नवीन फलंदाज करण्याचा प्रयत्न इथे करेल. तो प्रयत्नामध्ये त्यांना यश येणार की हाही चेंडू पवन केने मात्र चांगला ठेवणार आणि अगदी 30च्या आतमध्ये माहुलगाव संघाला रोखण्यात यश येईल. पुन्हा एकदा लेग स्टंपला चेंडू आहे. आमच्याकडे पंच वळलेत आणि मात्र सांगतात की खराब लाईन आहे, खराब दिशा आहे. अवांतर धाव मिळली जाते. 27 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. इथून इथे सुद्धा चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला जातोय. मात्र 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती येतील. पहिल्या सत्राचा इथून खेळ समाप्त होईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्राची सुरुवात जशी होईल तसं आजच्या दिवसामध्ये ज्यांनी प्रत्येक प्रेक्षकांची मनं जिंकले आहेत ते हिंदी मधले एक जबरदस्त आवाज ऐकूया आपण.
बाबूशाह यांचा एक जबरदस्त आवाज दरम्यान आपण पाहतोय ज्यांनी तिसरी रात्र आमच्या सोबत घालवली होती त्यांचे मयुरेशजी कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी मयुरेशला विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुत बढ़िया. देखिए कोयल की आवाज है. मयूरेश जी कदम आपसे गुजारिश करना चाहेंगे, आइए अगला सेमीफाइनल मैच की तरफ चलेंगे. मयूरेश जी कदम सर की तरफ संदीप गायकवाड़ सर, लेकिन चलेंगे. ये मैच भी बहुत बड़ा है. देखिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे 29. देखिए ये टारगेट इतना बुरा नहीं कहा जाएगा, बड़ा तो नहीं कहा जाएगा. मयूरेश जी कदम देखिए कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे. इस सीजन में शायद इस साल में साकरपुड़ा देखिए जिनका समाप्त हो चुका है, बिल्कुल शादी के बंधन में जाने वाले हैं. कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे. और अगला सेमीफाइनल मैच मयूर जी आपको कमेंट्री बॉक्स पर बुलाना चाहूंगा. निश्चित रूप से संदीप गायकवाड़ सर भी जुड़ेंगे. तो चलिए बात करेंगे यहाँ पर मंगेश वैदी के आउट होने के बाद कल्पेश माहुलकर. क्या बात है, क्या बल्लेबाजी कर ली. बता दिए भाई कहा लगता है हम वापस नहीं आएंगे, और आके ही दिखा दिए भाई बल्लेबाजी. 20 रनों का इनिंग. और टारगेट की बात करेंगे 29. देखिए 29 रनों की टारगेट है. कहते हैं ना दिल का दरिया कभी समंदर भी होता है, और क्रिकेट में हमने देखे हैं जीत के करीब भी जाकर हार होता है. चलते हैं डीजे मास्टर के पास. मुकाबला शुरू होने में थोड़ी सी है देर. थँक्यू मास्टर. बघा रविवारी या मैदानावरती गुणगे गावासाठी प्रेक्षणीय सामना असेल. मॅरिड वर्सेस अनमॅरिड 20 षटकांचा सामना असेल मित्रांनो. तर 2020चा सामना असेल गुणगेकरांसाठी खास परभणी 2020 गुणगे लीग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मॅच इंस्टाग्राम लाईव्ह असणार आहे. क्या बात है. पहली गेंद के ऊपर देखें, इसे कहते हैं पहली नजर में भाई दिल नहीं चुराया, दिल जलाया, क्योंकि यहां तो है सब दिल जले. तो चलिए बात करेंगे थोड़ा सा यहाँ पर मैगी. देखिए यहाँ पर कमेंट्री बॉक्स पर उसकी मजा ले रहे हैं, आनंद ले रहे हैं, और उसके साथ मैच की यहाँ पर इस बार देखिए ऊंचाई भी ले ली और लंबाई भी. आया सावन झूम झूम के और पवन मार रहा है यहाँ पर घूम घूम के. थँक्यू. या दरम्यान पाहिलं गेलं बाबूशाह सर पुन्हा एकदा 200 रुपयाचा पारितोषिक, म्हणजे आज अजयजी पाल सर यांनी लावलेला फक्त 2100 रुपयाचा पारितोषिक केला जो 22 पॉवरचा विकेट घेतला जातो. त्यानंतर एकही पारितोषिक आता आयवा जेलसाठी दावा टेलिकॉम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते एकाने घेतलंय. दुसरा आला होता मागायला, मी झेल पकडली बोलतो, म्हणलं कधी, तिकडे पकडली. तो चलिए और एक छक्का लगाते हैं तो 200 रुपया अश्विन चिंचलकर साहब देखिए उनकी तरफ से खास करके. और ये चलिए भाई पवन के नहीं देखे, ये इनके हिस्ट्री है, ये इनके इतिहास है. टूट पड़ते हैं यहाँ पर
क्या यहां पर कल्पेश माहुलकर गेंदबाजी के लिए उनको रोकना डिसीजन क्या गलत हो गया? कृष्णा सर, शायद मुझे लगता है भावेश पवार के लिए उनकी गेंदबाजी रखा गया, लेकिन कहते हैं ना बिगाने के शादी में अब्दुल्ला दीवाना। आपने भावेश के बारे में सोचे, लेकिन यहां पर पवन ने मैच चुरा ले रहे हैं। यही बात करता है, इस टीम में यही खासियत है। लाजवाब, बहुत देखिए इस टूर्नामेंट में सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। काबिल समझने के लिए बहुत मजा आया शाम से लेकर ये। चलिए भाई, क्रॉस द लाइन खेलिए, मिड विकेट पर फील्डर हैं। जब तक गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन दूसरे के लिए चाहना चाहते थे, लेकिन संदेश की तरफ से कोई मैसेज नहीं मिला यहां पर पवन को। चलिए मयूर जी, बहुत बहुत स्वागत निश्चित रूप से। कल भी शायद आपकी आवाज यहाँ गूंज रहा था, यूट्यूब पर थोड़ी समय के लिए मैच देख रहा था। बढ़िया, देखिए उनकी आवाज हमेशा ऐसा लगता है दिल की गहराई से निकलता है। थोड़ा टोन देखिए उनकी, बहुत बढ़िया, लाजवाब। ओह, मजा आ गया भाई, इसे कहते हैं A1 पवन केनी सिक्सर। थांबा थांबा डीजे। तो चलिए, पवन भी मार रहे हैं, भावेश का गाना चल रहा है। ओ क्या कमाल की गेंदबाजी, और पवन केनी ने क्या बल्लेबाजी की है यहाँ पर। गेंदबाज मोनीश के ऊपर हमला बोल दिए। पहला ओवर 20 रन, यानी मुनिया पे दुनिया में लुटाए बैठा, यानी पवन ने मोनीश के ऊपर दिल लुटाए बैठा और लूट लिया इस ओवर में पूरी तरह से। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पवन ने इस ओवर में गेम बदल दिया। अभी देखिए जीत के लिए 9 रनों की जरूरत है और गेंद बचा है 12। कहते हैं ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। और शायद यहां से वो टक्कर देखने को नहीं मिलेगा, क्योंकि पहला ओवर में मुनिया पे दुनिया में लुटाए बैठा, यानी मोनिश पे यहां पर दिल लुटा दिए, खास करके A1 पवन। डीजे तो चलिए, इसके बाद सर के दीपा पाटिल से उमरोली टीम से गुजारिश करना चाहेंगे, तस्वीर रखिए। बड़ा अच्छा टीम है, देखिए एक समय देखिए मैंने सेलो के टूर्नामेंट में कमेंट्री के लिए आया था, दोनों टीम उनकी उमरोली के देखिए क्वालिफाई कर गए थे टॉप 3 में, तो यहाँ से अंदाजा लगा सकते हो। लेकिन आज उन्हें भी एक अच्छा मौका मिलेगा, यहाँ पर कोई तगड़ी टीम सामने आएगा। चलिए सर, टीम उपस्थित नहीं, मुकाबला खेल रहे हैं। और ये चलिए भाई, और एक चौका आता हुआ, और रन यहां से बहते जा रहे हैं। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 24 रन। और अभी तक देखिए यहां पर दोनों बतौर सलामी बल्लेबाज है, जय और वीरों की जोड़ी। सोरांस इंटरप्राइजेस गुरसेट टीम देखिए, सोरांस नाम बगैर बातचीत से टीम है देखिए यहाँ पर। और कहीं ना कहीं यहाँ पर देखिए लगभग टॉप 4 के करीब कल्पेश माहुलकर। देखिए क्या इन्हें पहला ओवर ना गेंदबाजी कराना, ये गलत डिसीजन क्या हो गया। 20 रन लूट लिए देखिए, और यही बात कर रहे थे, कल्पेश माहुलकर को अगर पहला ओवर गेंदबाजी करा लेते, अगर कहीं वो 8 या 10 रनों का ओवर भी डालते ना, फिर भी मैच बैलेंस रहता। और आपने पूरी टूर्नामेंट में उनसे गेंदबाजी कराई नहीं गेंद से, और इस मैच में कुछ चाल अलग था बिछाने का, लेकिन कहते हैं ना कभी कभी कवर हो या खबर खोदते अपने हैं। ये चलिए लेट कट खेले, वाह रे वाह कितना फाइन देखिए यहाँ पर, और आता हुआ यहाँ से 4 रन।
तो चलिए यहाँ पर स्कोर की बात करेंगे। देखिए यहाँ पर लेवल हो चुका है, केवल 1 रनों की जरूरत है। मंगेश सोइती का भी बल्ला ना चला, यहाँ पर रनआउट पे हुए। अगर वो कुछ रन छोड़ते थे तो फिर और दिक्कत था। देखिए यहाँ मैच हो गया समाप्त और देर रात में देखिए यहाँ पर माहौल टीम यहाँ पर बहुत बढ़िया मैच खेले, 2 मैच जीते, लेकिन आखिर मैच में उन्हें घुटना टिकना पड़ा यहाँ पर। और जय और बीरू की जोड़ी बन गई, दोनों बैटर और गेंदबाज की कमर तोड़ी। टॉप 4 में